पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत 300हून अधिक जागा मिळतील, तर एनडीएला 400हून अधिक जागा मिळतील। सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालावर शंका नाहीये। काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांना पुन्हा विरोधी बाकावर बसावे लागेल याची जाणीव झाली आहे, असा विश्वास व्यक्त करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज एका कार्यक्रमात वक्तव्य केलं की देशात निवडणुकीपूर्वी नागरिकत्व अर्थात सुधारणा कायदा CAA लागू होणार आहे। शहा म्हणाले की जम्मू काश्मीरला पूर्वीच्या राज्याचा विशेष दर्जा देणाऱ्या घटनेतील कलम 370 मधील बहुतांश तरतुदी आम्ही रद्द केल्या आहेत। त्यामुळे देशातील जनता भाजपला 370 आणि एनडीएला 400हून अधिक जागांवर आशीर्वाद देईल असा आम्हास विश्वास आहे। नागरिकत्व कायद्याबाबत CAA याबद्दल शहा म्हणाले की निवडणुकीपूर्वी याबाबत अधिसूचना येईल। या संदर्भात नियम जारी केल्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी केली जाईल। CAA हा कोणाचेही नागरिकत्व काढून घेणारा कायदा नाहीये, मात्र आपल्या मुस्लिम बांधवांची दिशाभूल केली जात आहे। CAA कायदा फक्त पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशात छळ सहन करून भारतात आलेल्या लोकांना नागरिकत्व देण्यासाठी आहे। हा कायदा कोणाचेही भारतीय नागरिकत्व हिरावून घेणार नाही, असे देखील शहा यांनी यावेळी स्पष्ट केलं।